हॅलो फ्रेंड्स, आपण लास्ट लेक्चरमध्ये टाईप नंबर 7 बघितला होता. आपल्याला आता लास्ट टाईप बघायचं आहे, टाईप नंबर 8. ॲक्च्युली टाईप नंबर 8 काय ते सांगतो. टाईप नंबर 8 हा U × V आहे. म्हणजे जर समजा तुमचा प्रॉब्लेम टाईप नंबर 1, टाईप नंबर 2, टाईप नंबर 3, टाईप नंबर 4, टाईप नंबर 5, टाईप नंबर 6, टाईप नंबर 7 आणि टाईप नंबर 7 पर्यंत कुठल्याच टाईपमध्ये बसत नसेल तर शेवटी एकच ऑप्शन उरतो, तो म्हणजे टाईप नंबर 8. ॲक्च्युली ते टाईप नंबर 8 जो आहे तो U × V रूल काही जण म्हणतात, त्याला काही जण म्हणतात इंटिग्रेशन बाय पार्ट्स म्हणतात. आता इंटिग्रेशन बाय पार्ट्स म्हणजे बाय पार्ट्स याचा अर्थ तुकडे करून, पार्ट्स करून, म्हणजे मल्टिप्लिकेशन रूल. जसं आपण डेरिव्हेटिव्हमध्ये U × V बघितला होता, इथं सुद्धा काय करायचं आपल्याला U × V रूल फॉर इंटिग्रेशन बघायचं आहे. बट इथे एक कंडिशन आहे, तुम्ही इथं इंटिग्रेशन मध्ये जे काही इंटिग्रेशन लिहिता, इंटिग्रेशन ऑफ U × V विथ रिस्पेक्ट टू x जेव्हा करता तेव्हा फर्स्ट फंक्शन कोण आहे? U तुम्हाला चूज करता आला पाहिजे. डेरिव्हेटिव्ह सारखं नाहीये इथं की कुठल्याही फंक्शनला तुम्ही U म्हणावं आणि कुठल्याही फंक्शनला V म्हणावं, असं चालत नाही. इथं काय करावं लागेल तुम्हाला, त्या दिलेल्या दोन डिफरंट मल्टिप्लिकेशन मध्ये जे काय फंक्शन आहेत त्या फंक्शन मधल्या पहिला फंक्शन कोण आणि दुसरा फंक्शन कोण हा चूज करता आला पाहिजे. आधी फक्त U × V सांगतो काय असतं ते. U × V म्हणजे काय असेल तर फर्स्ट फंक्शन काय करायचंय ऍज इट इज आणि इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन करायचंय मायनस होल इंटिग्रेशन मध्ये ब्रॅकेट करायचंय आणि डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय फर्स्ट फंक्शनचा आहे. फर्स्ट फंक्शन म्हणजे कोण आहे U आणि इंटिग्रेशन कोणाचं करायचंय सेकंड फंक्शनचा. हे जे काय डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन आणि इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन, ह्या दोघांचा जो काय मल्टिप्लिकेशन येईल त्याचा आणखीन एकदा इंटिग्रेशन काढायचं विथ रिस्पेक्ट टू x. मग आणखीन प्रश्न तोच येतो की U म्हणजे फर्स्ट फंक्शन कसा चूज करायचा ते तेवढं. तर त्यासाठी एक सिक्वेन्स आहे L I A T E. म्हणजे चेक करायचं जर दोन डिफरंट फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये असतील तर U कसं चूज करायचं, चेक करायचं त्या दोन फंक्शन मध्ये कोणी लॉगॅरिथमिक फंक्शन आहे का. कसला फंक्शन आहे? लॉगॅरिथमिक फंक्शन आहे का. जर समजा लॉगॅरिथमिक फंक्शन असेल तर त्याला U म्हणायचं. जसं की एक्झाम्पल सांगतो, जर समजा तुम्हाला विचारलं कोणी x × log of x विथ रिस्पेक्ट टू x, x × log x विथ रिस्पेक्ट टू x, चेक करा हे दोन डिफरंट फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये, ठीक आहे. तर इथे U × V अप्लाय करणं गरजेचं आहे, ठीक आहे, कारण हे कुठल्याच पहिल्या 7 टाईप मध्ये बसत नाहीत. मग चेक करायचं की याच्यामध्ये U आणि V कसं चूज करायचं. तर चेक करायचं ह्या दोन फंक्शन मध्ये कुणी लॉगॅरिथमिक आहे का. तर पहिलाच आहे तर हा लॉगॅरिथमिक कोण आहे रे, हा फंक्शन आहे. तर हे जे राऊंड अप केलंय त्याला म्हणायचं U आणि दुसरा जो काय उरलेला आहे त्याला काय म्हणायचं V. जसं की इंटिग्रेशन ऑफ हे तर लिहायचं लॉग ऑफ x × x विथ रिस्पेक्ट टू x. ह्याला U कन्सिडर करायचं लॉग x ला आणि ह्याला V कन्सिडर करायचं आणि इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करायचं. कळतंय. दुसरं कंडिशन, जर समजा एखाद्या प्रॉब्लेम मध्ये लॉगॅरिथमिक फंक्शनच नसेल, एखाद्या फंक्शन मध्ये काय लॉगॅरिथमिक फंक्शनच नसेल तर सर काय करायचं. तर सिंपल आहे, चेक करायचं की कोणता इनव्हर्स फंक्शन आहे का. जसं की मी तर सेकंडचं लिहितो काय इनव्हर्स फंक्शन. आता इनव्हर्स म्हणजे काय ते सांगतो नीट लक्षात आहे. समजा तुम्हाला एखादं इंटिग्रेशन विचारलं, सेम प्रोसेस अगेन x × काय समजा tan इनव्हर्स ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x, ठीक आहे. आता चेक करा इथे x × tan इनव्हर्स ऑफ x विथ रिस्पेक्ट टू काय रे x आहे. याच्यामध्ये चेक करा U कोणाला म्हणायचं, V कोणाला म्हणायचं. मग चेक करायचं पहिली सिक्वेन्स कोणती आहे L म्हणजे काय रे लॉगॅरिथम. ह्या दोन फंक्शन मध्ये कोणी लॉगॅरिथमिक फंक्शन आहे का नाही. म्हणजे ह्या दोन फंक्शन मध्ये कोणीच लॉगॅरिथम नाही, म्हणजे U आणि V आपल्याला चूज करता आला नाही. मग नेक्स्ट अल्फाबेट कडे जायचं L I फॉर इनव्हर्स. चेक करायचं ह्या दोघांमध्ये इनव्हर्स फंक्शन आहे का. यस डेफिनेटली आहे. हा काय रे इनव्हर्स फंक्शन आहे. तर ह्याला काय म्हणायचं U. मग इथे लिहिताना असं लिहायचं tan इनव्हर्स ऑफ x, पहिल्यांदा ह्याला लिहायचं नंतर x × विथ रिस्पेक्ट टू x. ह्याला U कन्सिडर करायचं आणि ह्याला V कन्सिडर करायचं आणि U × V अप्लाय करायचं. कळतंय.
जर समजा इनवर्स फंक्शन पण नसेल, जसं की आता एक्झाम्पल सांगतो, चेक करा. जर एखाद्या प्रॉब्लेम मध्ये जर समजा इनवर्स फंक्शन पण नसेल आणि लॉगॅरिथमिक पण नसेल तर कसा चूज करायचं. तर नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. जर समजा इंटिग्रेशन मध्ये e⁻³ इंटू का x³ विथ रिस्पेक्ट टू x असेल. चेक करा आता त्याच्यामध्ये u आणि v कसं चूज करायचं. सिम्पली मग चेक करायचं LIAT सिक्वेन्स नुसार चेक करायचं. L फॉर लॉगॅरिथमिक, या दोघात कोणी लॉगॅरिथमिक आहे का रे, नाही, म्हणजे पहिला क्रायटेरिया नाही. मग सेकंड कडे जायचं, काय I फॉर इनवर्स फंक्शन कोणी आहे का, नाही, मग दुसरा क्रायटेरिया पण नाही. मग तिसऱ्या अल्फाबेट कडे जायचं, तो काय सांगतो अल्जेब्रिक फंक्शन. कसला फंक्शन, अल्जेब्रिक. आता अल्जेब्रिक म्हणजे काय रे, जर बेस मध्ये व्हेरिएबल असेल तर चेक करा ह्याच्यामध्ये आहे का, आहे. हा जो फंक्शन आहे तो काय असेल आपल्यासाठी u, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ x³ आधी लिहायचं e⁻³ नंतर लिहायचं विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे ह्याला u कन्सिडर करा, ह्याला v कन्सिडर करा आणि इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करा. कळतंय. ओ सर ते पण नसेल तर चलो ठीक आहे, लास्ट एक बीट घेऊ, लास्ट. ठीक आहे. जर समजा इथे मी लिहितो, चेक करा, थोडीशी गडबड करू नका. इंटिग्रेशन असेल आणि जर समजा e⁻x इंटू समथिंग साइन ऑफ 3x 4x जे काय विथ रिस्पेक्ट टू x असेल. मग इथे चेक करा LIAT सिक्वेन्स वापरावा लागेल. का बरं, तर पहिले टाईप मध्ये कुठल्याच बसत नाही, त्याच्यात काही अडचणच नाही. मग आता प्रश्न काय, u कोण v कोण. मग चेक करायचं दोन फंक्शन मध्ये कोणी लॉगॅरिथमिक आहे का. LIAT सिक्वेन्स मध्ये चेक करायचं लॉगॅरिथमिक आहे का कोणी, नाही. इनवर्स फंक्शन आहे का, नाही. अल्जेब्रिक आहे का, नाही. ट्रिग्नोमेट्रिक आहे का, हा. तर हा जो फंक्शन आहे तो तुमच्यासाठी कोण असेल रे, u असेल. हे कोण असेल तुमच्यासाठी u, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ 3x आधी लिहा, e⁻x नंतर लिहा विथ रिस्पेक्ट टू x. ह्याला u कन्सिडर करा, ह्याला v कन्सिडर करा, म्हणजे हे u झाला आणि हे v झालं. नंतर तुम्ही हा u इंटू v चा रूल अप्लाय करा. कळते. आता मी एवढं जीव तोडून सांगत असतो की LIAT सिक्वेन्स नुसार काय करा, तुम्ही सिक्वेन्स चूज करा, बरोबर आहे. पण मुलं काय असतात मध्ये का, जर थोडेसे एक्स्ट्रा टॅलेंटेड असतात, मी त्यांना प्रॉब्लेम विचारतो. मी काय कोणीही प्रॉब्लेम एक विचारतात की एक जर प्रॉब्लेम असेल, जसं की एक्झाम्पल लिहितो मी, तर इंटिग्रेशन असेल, इंटिग्रेशन आणि लिहिलं असेल साइन ऑफ x इंटू लॉग ऑफ 3 विथ रिस्पेक्ट टू x. मग इथं मला थोडीशी मत पाहिजे, इथं u इंटू v अप्लाय करायची गरज आहे का. फर्स्ट क्रायटेरिया, अहो सर आहेत ना, साइन एक फंक्शन आहे, लॉग एक फंक्शन आहे. चेक करा साइन फंक्शन आहे बट लॉग फंक्शन आहे का, नाही. लॉग कोण आहे मग, अहो सर फंक्शन आहे की, बरं कसं आहे, कॉन्स्टंट फंक्शन आहे, म्हणजे याची व्हॅल्यू किती आहे रे, फिक्स्ड आहे. म्हणजे ह्याला हे लॉग 3 ला मी काय करू शकतो, इंटिग्रेशनच्या बाहेर लिहू शकतो. आणि इंटिग्रेशन कोणाचं काढू शकतो, फक्त साइन ऑफ x विथ रिस्पेक्ट टू जे काय असेल त्याचं. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ सेम कंडिशन. समजा मी असं लिहिलं काय, e⁻³ इंटू साइन इनवर्स ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू x. मला सांगा इथं दोन डिफरंट फंक्शन आहेत का ना, एक कॉन्स्टंट आहे साइन इनवर्स 1 फिक्स कॉन्स्टंट आहे. का बरं, त्याच्यामध्ये अल्फाबेट किंवा व्हेरिएबल आहे का, नाही. जोपर्यंत त्याच्यामध्ये व्हेरिएबल येणार नाही त्याला आपण काय म्हणायचं, फंक्शन त्याला म्हणू शकत नाही. कळतंय. फंक्शन म्हणू शकतो बट व्हेरिएबल फंक्शन म्हणू शकतो का, नाही. त्याला आपण इंटिग्रेशनच्या बाहेर काढू शकतो. म्हणजे या सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट लक्षात आली पाहिजे तुमच्या, की फंक्शन कोणाला म्हणायचं, तर ज्याच्यामध्ये व्हेरिएबल आलं आपल्यासाठी तर त्याला काय म्हणायचं, व्हेरिएबल फंक्शन म्हणायचं. कळतंय. आता मी कितीही जर ओरडत बसलो असं तरी ते कळणार नाही. आपण याच्यातले काय करू, एक 4-5 प्रॉब्लेम तुम्हाला कळेपर्यंत काय करू, आपण प्रॉब्लेम घेऊ. कळायला सुरुवात झाली की मग काय करू, आपण थोडंसं थांब. ठीक आहे. हा x आहेच ना. e⁻³ म्हणजे काय, जेव्हा पण तुम्ही e⁻³ लिहिता तेव्हा काय करायचं, e कसं आहे, कॉन्स्टंट आहे. बरं पॉवर मध्ये व्हेरिएबल आहेच का, नाही आहे. मग त्याला काय म्हणायचं, मग त्याला काय म्हणायचं, एक्सपोनेन्शियल म्हणायचं. कळालं.
पॉवर मध्ये कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंटचा पॉवर कॉन्स्टंट काय असते, कॉन्स्टंटच असते. चेक करा, e⁵ काय रे, कॉन्स्टंट आहे. e⁷ काय, कॉन्स्टंट आहे. e⁹ काय, कॉन्स्टंट आहे. बट e�3x काय, व्हेरिएबल आहे. e⁵x काय, व्हेरिएबल आहे. कळतंय? ह्या दोघाला आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणू शकतो इन द फॉर्म ऑफ व्हेरिएबल्स. याला म्हणू शकत नाही. हा, हे एक्सपोनेन्शियल्स आहेत, फक्त कसे आहेत, कॉन्स्टंट्स आहेत. कळालं? चलो मग आपण याचे काय करू, एक दोन प्रॉब्लेम घेऊ. पहिला प्रॉब्लेम, जर समजा सोपा प्रॉब्लेम घेतो, x इंटू e⁵x विथ रिस्पेक्ट टू x असेल. चेक करा, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या टाईप मध्ये कुठे बसतंय का, नाही. मग काय करायचं, u इंटू v, मग I इज इक्वल टू x इंटू e⁵x विथ रिस्पेक्ट टू x. मग आता प्रश्न असा आहे की u कोण, v कोण. मग माझ्याकडे सिक्वेन्स अवेलेबल आहे. सिक्वेन्स कोणती आहे, L I A T E. चेक करा, L I A T मध्ये लॉगॅरिथमिक कुणी आहे का या दोघांमध्ये, नाही. इनवर्स कुणी आहे का, नाही. अल्जेब्रिक कुणी आहे का, आहे. जसं पहिला सापडला ह्याला म्हणलं मी u आहे. मला सांगा, दोघांमध्ये एक जर u असेल तर उरलेला कोण असेल रे, v. म्हणजे हा जो फंक्शन आहे तो v आहे. बरोबर आहे. मग इथे लिहायचं वी नो दॅट. तसं मी अंडरलाईन करून लिहू नका, फक्त समजण्यासाठी लिहिले. वी नो दॅट काय माहिती आहे रे आपल्याला, वी नो दॅट इंटिग्रेशन ऑफ u इंटू v विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन u ॲज इट इज, फर्स्ट फंक्शन u ॲज इट इज इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन मायनस होल इंटिग्रेशन मध्ये काय रे, डेरिव्हेटिव्ह ऑफ d/dx ऑफ फर्स्ट फंक्शन, ठीक आहे, इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन. हे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचा मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर आणखी हे बाहेर मेन इंटिग्रेशन. मग इथं थोडीशी मदत करा, ठीक आहे. मग I इज इक्वल टू काय, मी डायरेक्टली अप्लाय करू. फर्स्ट फंक्शन काय रे, ॲज इट इज. सेकंडचा इंटिग्रेशन e⁵x विथ रिस्पेक्ट टू x मायनस इंटिग्रेशन मध्ये ब्रॅकेट मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन कोण आहे रे, x, म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह इंटू इंटिग्रेशन ऑफ काय e⁵x विथ रिस्पेक्ट टू x आणि या सगळ्यांच्या बाहेर विथ रिस्पेक्ट टू x. मग इथं थोडीशी मत करा, x ला x e⁵x इंटिग्रेशन काय येते रे, e⁵x मायनस इंटिग्रेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ x किती येते, 1 इंटू e⁵x विथ रिस्पेक्ट टू x. मग थोडीशी मत पाहिजे, x इंटू e⁵x. मी आताच इंटिग्रेशन काढत नाही. 1 इंटू e⁵x काय येते, e⁵x विथ रिस्पेक्ट टू x. काय काय टॅलेंटेड असतात, 1 ला सेपरेट इंटिग्रेशन मल्टिप्लिकेशन म्हणजे सेपरेट इंटिग्रेशन देता येत नाही. ह्याचा आधी गुणाकार करून घ्या, 1 इंटू e⁵x. मग e⁵x चा इंटिग्रेशन x इंटू e⁵x मायनस e⁵x प्लस c इज युअर फायनल आन्सर. क्लिअर आहे, काय अडचण आहे का, नाही. म्हणजे तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलात तर u इंटू v काही अवघड नाही. फक्त कंडिशन तुम्हाला u कोण आहे आणि v कोण आहे ते स्पेसिफाय करता आलं पाहिजे. आणि u आणि v शोधण्यासाठी आपण कोणती सिक्वेन्स यूज करतो, LIATE. कळतंय? तुम्हाला जर LIAT सिक्वेन्स नुसार जर u आणि v शोधता आलं तर रूल अप्लाय करण्याला मोठी गोष्ट नाहीये. ठीक आहे, मग नेक्स्ट प्रॉब्लेम बघूत आपण थोडंसं. ठीक आहे, मग इथे चेक करा. नेक्स्ट प्रॉब्लेम जे आहे ते इंटिग्रेशन ऑफ x इंटू टॅन इनवर्स ऑफ x. x इंटू टॅन इनवर्स ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे, तर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x इंटू टॅन इनवर्स ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे, चल इथपर्यंत थांब. चलो, सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स. इंटिग्रेशन ऑफ x इंटू टॅन इनवर्स ऑफ x ह्या दोन फंक्शन मध्ये आपल्याला चेक करायचं आहे काय, u कोण आणि v कोण. कारण हे टाईप 1 टाईप 2 सगळ्याच कुठ्यामध्ये बसत नाही, म्हणजे आपल्याला ह्याला u इंटू v ने सोडवायचं आहे. मग इथे चेक करायचं LIATE सिक्वेन्स मध्ये दोघांमध्ये चेक करा. जेव्हा मी LIATE ह्या सिक्वेन्सचा विचार करतोय तेव्हा या दोघांमध्ये लॉगॅरिथमिक कुणी आहे का, नाही. इनवर्स कुणी आहे का, हा.
तर हा जो आहे तो इनव्हर्स आहे, तर हे आपल्यासाठी कोण होईल u, आणि उरलेला कोण असेल रे v. बरोबर आहे. मग त्याला अजून सिक्वेन्स व्यवस्थित करून घेतो. मग इथं मला कळालं की टॅन इनव्हर्स ऑफ x u आहे आणि x हा कोण आहे रे v आहे. ठीक आहे. मग आता चेक करा, वी नो दॅट, आपल्याला माहिती आहे u इंटू v माहिती आहे. आता वी नो दॅट काय माहिती आहे आपल्याला, इंटिग्रेशन ऑफ u इंटू v विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू काय रे फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन विथ रिस्पेक्ट टू x मायनस होल इंटिग्रेशन मध्ये फर्स्ट काय रे डी बाय dx ऑफ u इंटू इंटिग्रेशन ऑफ v विथ रिस्पेक्ट टू x, या सगळ्यांच्या विथ रिस्पेक्ट टू x. इथपण काय अडचण आहे. मग आता थोडीशी मदत पाहिजे मला. इथे u कळालं v कळालं तर काय करायचं, फर्स्ट फंक्शन टॅन इनव्हर्स ऑफ x ॲज इट इज इंटू इंटिग्रेशन ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x. इथपण काय अडचण आहे. मायनस होल इंटिग्रेशन मध्ये काय रे डेरिव्हेटिव्ह ऑफ d बाय dx ऑफ काय टॅन इनव्हर्स ऑफ x इंटू इंटिग्रेशन ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x विथ रिस्पेक्ट टू अगेन x. मी ते चेक करा काय रे टॅन इनव्हर्स ऑफ x, x चं इंटिग्रेशन काय आहे रे x स्क्वेअर बाय 2, x स्क्वेअर बाय 2 मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन ऑफ x किती होते 1/1 प्लस x स्क्वेअर इंटू x चं इंटिग्रेशन काय होते x स्क्वेअर बाय 2 विथ रिस्पेक्ट टू x. मग थोडीशी मदत पाहिजे, चांगलं वाटावं मी आधी x स्क्वेअर बाय 2 आधी लिहितो, x स्क्वेअर बाय 2 इंटू टॅन इनव्हर्स ऑफ x. इथून काय करतो 1/2 कॉमन काढतो, इंटिग्रेशन मध्ये काय उरेल रे x स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस x स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू x. मला रिपीट लिहितो, चेक करा. i इज इक्वल टू काय x स्क्वेअर डिवाइड बाय 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ x मायनस 1/2 इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस x स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dx. राईट आहे. आता हा जो इंटिग्रेशन आहे मी थोडासा अंडरलाईन करतो, चेक करा. इथं जर नीट ऑब्झर्व केलं त्याला दोन मेथडनी सॉल्व्ह करता येते, एक सिंपल ऍडजस्टमेंट करून आणि दुसरी ते म्हणजे काय ऍक्च्युअल डिवायडेशन करून. आता मी इथं काय करणार आहे सिंपल ऍडजस्टमेंट करणार आहे, सोपी जाते म्हणून. ठीक आहे. आणि ज्या लेकरांना सिंपल ऍडजस्टमेंट कळत नाही त्यांनी काय करायचं टाईप नंबर 1 बघायचं. ठीक आहे. प्लेलिस्ट मध्ये जो इंटिग्रेशन बाय सिंपल ऍडजस्टमेंट मेथड म्हणून एक टाईप आहे, त्या मेथडमध्ये ते डिटेलमध्ये मी दिलेले आहेत सगळ्या गोष्टी. ठीक आहे. किंवा ज्याला ऍक्च्युअल डिवायडेशन करायचं त्यांनी थर्ड टाईप ऍक्च्युअल डिव्हिजन मेथड आहे, त्या मेथड तुम्ही बघून घ्या, तुम्हाला त्याचा आन्सर कॅल्क्युलेट करता येईल. मी थोडंसं डायरेक्टली ऍडजस्टमेंट करणार आहे, चेक करा कळते का. x स्क्वेअर बाय 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ x मायनस 1/2 इंटू चेक करा x स्क्वेअर सोबत कोण आहे रे +1 आहे. डिनॉमिनेटर मध्ये चेक करा x स्क्वेअर सोबत कोण आहे +1, तर मी वरच्या x स्क्वेअर सोबत काय करतो +1 घेतो, हे +1 एक्स्ट्रा झाले म्हणून काय करतो -1 विथ रिस्पेक्ट टू x. कळालं. इथपण काय अडचण आहे नाही. मग इथे चेक करा x स्क्वेअर बाय 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ x मायनस 1/2 इंटिग्रेशन मध्ये ह्याला मी सेपरेट ब्रॅकेट देतो x स्क्वेअर +1 आणि -1, ह्याला सेपरेट डिवायडेशन 1 प्लस x स्क्वेअरचा, ह्याला 1 प्लस x स्क्वेअरचा सेपरेट डिवायडेशन विथ रिस्पेक्ट टू काय रे x. मग हे टर्म काय होईल रे कॅन्सल. मग इथं पुरेल काय x स्क्वेअर बाय 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ x मायनस 1/2 ब्रॅकेट मध्ये ह्याला सेपरेट इंटिग्रेशन, इथं काहीच नाही किती उरलं रे 1 विथ रिस्पेक्ट टू x मायनस इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस x स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dx. मी काय केलं 1/2 सगळ्याला मल्टिप्लाय, तर हा इंटिग्रेशन याला एकदा अप्लाय केला आणि याला एकदा. इथं x स्क्वेअर +1 आणि न्यूमरेटर मधलं x स्क्वेअर +1 डिनॉमिनेटर मधलं x स्क्वेअर +1 कॅन्सल झाला, 1 उरलं होतं म्हणून 1चं इंटिग्रेशन घेतला आणि याचं इंटिग्रेशन काढलं. मग इथे चेक करा फायनली x स्क्वेअर बाय 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ x मायनस 1/2 इंटू ब्रॅकेट मध्ये 1चं इंटिग्रेशन काय रे x मायनस ह्याचं इंटिग्रेशन काय होतंय टॅन इनवर्स ऑफ x प्लस c 1/1 प्लस x स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय होते टॅन इनवर्स ऑफ x. पुन्हा मायनसला मल्टिप्लाय करायची इच्छा असेल तर मल्टिप्लाय करा, म्हणजे फायनल आन्सर i इज इक्वल टू x स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ x मायनस इंटू प्लस मायनस x डिवाइड बाय 2 मायनस ऑफ मायनस प्लस 1/2 टॅन इनवर्स ऑफ x प्लस c इज युअर फायनल आन्सर. कळतंय. चलो आणखी एक प्रॉब्लेम घ्यायचा.
ठीक आहे. चलो, जर समजा u इंटू व्हीचा जर फर्स्ट पार्ट थोडासा फॉर्म्युला कळाला असेल किंवा प्रॉब्लेम कळाले असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा आहे. नेक्स्ट व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायचं आहे. ठीक आहे. थँक्यू.